गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 11व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. जे श्रवण केल्याने सुखसंपत्तीचा वर्षाव होते, दुष्टबुद्धीचा नाश होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान म्हणाले, जो वनामध्ये मारल्या जात असलेल्या तसेच गिधाड आणि वाघांच्या दृष्टीस पडलेल्या जीवांच्या रक्षणासाठी सोडा सोडा असे म्हणतो, तो परम गतीला प्राप्त होतो. जी व्यक्ती गायीच्या रक्षणासाठी वाघ, भिल्ल आणि दुष्ट राजांच्या हाताने मारले जातात, ते योगी लोकांनाही दुर्लभ अशा भगवान विष्णूच्या परमपदाला प्राप्त होतात. 1000 अश्वमेघ यज्ञ आणि 100 वाजपेय यज्ञ मिळून शरणागताच्या रक्षणाच्या 16व्या कलेचीही बरोबरी होऊ शकत नाही. दीन आणि भयभीत जीवांची उपेक्षा केल्यामुळे पुण्यवान पुरुषही वेळ आल्यावर कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये पकविला जातो. तू दुष्ट गिधाडाद्वारे खाल्ल्या जात असलेल्या वाटसरूला पाहून त्याला वाचविण्यासाठी समर्थ असूनही जर त्याचे रक्षण केले नाही, तर तू अत्यंत निर्दयी वाटतोस, म्हणून तू राक्षस हो. शेतकरी म्हणाला, महात्म्या, मी या ठिकाणी जरूर हजर होतो, परंतु माझे डोळे बऱ्याच वेळापासून शेताचे रक्षण करण्याकडेच लागलेले होते. म्हणून जवळ असूनही गिधाडाद्वारे मारल्या जात असलेल्या त्या माणसाला मी जाणू शकलो नाही. म्हणून मजदिनावर आपण अनुग्रह केला पाहिजे. तपस्वी ब्राह्मण म्हणाला, जो दररोज गीतेच्या 11व्या अध्यायाचा जप करतो, त्या मनुष्याद्वारे अभिमंत्रित जल जेव्हा तुमच्या मस्तकावर पडेल, त्यावेळी तुम्हाला शापातून सुटका मिळेल. असे म्हणून ते तपस्वी ब्राह्मण निघून गेले आणि तो शेतकरी राक्षस झाला. म्हणून हे द्विजश्रेष्ठा, तुम्ही चला आणि 11व्या अध्यायाचे तीर्थाचे जल अभिमंत्रित करा. मग आपल्याच हाताने त्या राक्षसाच्या मस्तकावर ते अभिमंत्रित जल शिंपडा. गाव प्रमुखाची ही अशी प्रार्थना ऐकून ब्राह्मणाने हृदय दयेने भरून आले व अतिउत्तम असे म्हणून त्याच्याबरोबर राक्षसाजवळ गेले. ते ब्राह्मण योगी होते. त्यांनी विश्वरूप दर्शन नावाच्या 11व्या अध्यायाने जल अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर टाकले. गीतेच्या 11व्या अध्यायाच्या प्रभावाने जो शापमुक्त झाला, त्याने राक्षसाच्या शरीराचा त्याग करून चतुर्भुज रूप धारण केले. तसेच त्याने ज्या हजारो वाटसरूचे भक्षण केले होते, ते सुद्धा शंख चक्र गदा धारण केलेले होते. हे सुद्धा शंख चक्र गदा धारण केलेले चतुर्भुज रूप झाले. त्यानंतर ते सर्व विमानात आरूढ झाले. इतक्यातच गावप्रमुखाने राक्षसाला म्हटले, हे निशाचरा, माझा पुत्र कोणता आहे, त्याला दाखवा. असे त्याने म्हटल्यानंतर त्या दिव्य बुद्धी असलेल्या राक्षसाने म्हटले, हा जो मेघाप्रमाणे श्यामवर्णाचा चतुर्भुज मणियुक्त मुकुटाने सुशोभित तसेच दिव्य मण्याच्या कुंडलाने अलंकृत आहे. हार परिधान केल्यामुळे त्याचे खांदे मनोहारी वाटत आहे. त्याच्या दंडामध्ये सुवर्णाचे बाजूबंद आहेत. ज्याचे नेत्र कमळासारखे आहे, तसेच हातात कमळ धारण केलेले आहे आणि दिव्य विमानावर आरूढ होऊन देवत्वाला प्राप्त झाला आहे. याला आपण पुत्र समजा. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते
वासुदेवाय. हरये नमः. हरये नमः. हरये